तिकडे जालन्यामध्ये आता भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, तिकीट नाकारलं त्यामुळे संगीता पाचगे यांचा गोंधळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये रामदास आठवले यांच्या आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक, तिकीट नाकारलं त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। सोलापूरच्या महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दरवाजा बंद केला त्यामुळे गोंधळ, उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यापूर्वी दरवाजा बंद केला त्यामुळे उमेदवाराकडून जोरदार घोषणाबाजी। तिकडे पुण्यात शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी विजय शिवतारेंवर नाराज, हॉटेलमध्ये बैठक चालू असताना राडा झाल्यानं बैठकीचं ठिकाणही बदललं। काल आलेल्यांना पैसे देऊन तिकीट दिलं, भाजप आता बदललं, पैसा दो आणि तिकीट लो अशी परिस्थिती, नाराज उमेदवारांचा आरोप। 41 वर्षांपासून भाजपचं काम करत असतानाही पैशांचं राजकारण, निष्ठावंत आक्रमक। नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांकडून भाजप शहर अध्यक्षांचा पाठलाग, एबी फॉर्मसाठी भाजप शहर अध्यक्षांचा पाठलाग। नागपूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म न दिल्यानं कार्यालयातील टीव्ही फोडले, कार्यालयाबाहेर पोस्टर फाडून विरोध केला। पुण्यात ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्यानं नाराज, कसबा पेठेत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडला, उमेदवारी न मिळाल्यानं ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते आता आक्रमक। पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी। गुंड गजा मारणे यांच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, जयश्री मारणे पुण्यात प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणुकीच्या रिंगणात। जेलमध्ये असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा मुलगा रिद्देश निमसेला नाशिकमध्ये भाजपकडून उमेदवारी, उद्धव निमसे धोत्रे हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये। जळगावमध्ये राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटलांचा राजीनामा, जिल्हाध्यक्ष संजय पवार, गुलाबराव देवकर यांच्यासोबत मतभेद झाल्यानं राजीनामा दिला अशी माहिती। अकोल्यात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या वाट्याला अश्रू, तिकीट न मिळाल्यानं भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी घातला गोंधळ, इच्छुक उमेदवार महिलेसह कार्यकर्त्यांना कोसळलं रडून। नागपूरमध्ये काँग्रेसने विश्वासघात केलाय, शेवटच्या क्षणी काँग्रेसने आघाडी तोडली आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांचा आरोप, नागपूरमध्ये पवारांचे राष्ट्रवादी सर्व जागांवर उमेदवार देणार, देशमुखांची प्रतिक्रिया। जालन्यातही शिवसेना भाजपची युती तुटली, सूत्रांची माहिती, जागा वाटवाचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना अमान्य, शिवसेना भाजप नेत्यांनी घेतलेल्या 8ही बैठका निष्फळ। नाशिकमध्ये भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, शक्तीप्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। नाशिकमध्ये शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ झाली, 3 वाजल्यानंतर पोलिसांनी गेट बंद केले। परभणीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती अवघ्या 12 तासांमध्ये तुटली, रात्री उशिरा भाजप आणि सेनेची युती जाहीर झालेली, मात्र सकाळी दोन्ही पक्षांकडून सर्व ठिकाणी वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल। नागपूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधून बाहेर पडली आहे, जागा वाटपाच्या नावावर गुंतवून ठेवत आमच्यासोबत गद्दारी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा हा आरोप। सांगलीमध्ये उमेदवारी डावलली त्यामुळे भाजपच्या माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्यासह इच्छुकांनी धरली शिवसेनेची वाट, शिंदेच्या शिवसेनेत येऊन दाखल केले उमेदवारी अर्ज। कोल्हापूरमध्ये ऋतुराज क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज भरला, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचा हलगीच्या ठेक्यावरती डान्स। बुलढाण्यातील मलकापूरमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षाला मिरवणुकीमध्ये नोटा उधळणं भोवलं, नगराध्यक्ष अतिक जरीवाला यांच्यावरती आता गुन्हा दाखल, आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल। बीडच्या डोकेवाडामध्ये नागरिक रस्त्याच्या मागणीसाठी आता आक्रमक झालेत, ग्रामस्थांचा जिल्हा परिषद निवडणूक बहिष्काराचा इशारा, डोकेवाडा गावाला गेल्या 20 वर्षांपासून रस्ता नसल्याचं समोर। गोंदिया जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नागरी संस्थांच्या निवडणुकांनंतर नवनिर्वाचित सदस्यांना उपाध्यक्ष आणि सभापती पदाचे डोहाळे, बहुमताच्या आधारावरती इच्छुकांची नियुक्ती, त्यासाठी मोर्चे बांधणीही सुरू। वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे एकमेव माजी नगरसेवक किरण भोईर यांचे तिकीट कापले, रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अशोक शेळके यांना वॉर्ड क्रमांक 22 मधून उमेदवारी जाहीर, निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचं तिकीट कापलं त्यामुळे भाजपमध्ये मोठी नाराजी।
बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील नांदुरा या ठिकाणी झडपीच्या शाळेत बदली होऊन आलेले शिक्षक अद्यापही रुजू झालेले नाही। शिक्षक रुजू न झाल्यानं पालक संतप्त। शिंदेच्या शिवसेनेचा जिल्हा परिषद सीईओंच्या कॅबिनमध्ये ठिय्या। पुण्याच्या भाटघर धरणातून रब्बी हंगामातील पिकांसाठी विसर्ग सुरू। भाटघर जलविद्युत केंद्राद्वारे 1614 क्युसेक पाण्याचा नीरा नदीमध्ये विसर्ग। रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा। गोंदिया जिल्ह्यात 185 धान खरेदी केंद्रांवरती जोरदार धान खरेदी। 17.30 लाख क्विंटल धान खरेदी पूर्ण। शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद। 46 लाख क्विंटल धान खरेदीची शक्यता। गोंदियामध्ये शासकीय धान खरेदीला सुरुवात। 2 महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र विक्री केलेल्या चुकाऱ्यांचे 409 कोटी थकले, त्यामुळे 50,000 शेतकरी अडचणीतच। मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान तात्काळ देण्याची मागणी। वर्ध्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि शिवराय संघटनेचं निवेदन, तर महावितरणचा पर्यायी वीज पुरवठा सुरू ठेवण्याची देखील केली मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये करडई पिकाचं क्षेत्र घटलं। पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांची गहू, हरभरा आणि चिया पिकाला पसंती। योग्य दर मिळत नाही, त्यामुळे करडईचे क्षेत्र घटले। परळी तालुक्यात सीसीआय मार्फत आता कापूस खरेदी करण्याचा आजचा शेवटचा दिवस। 2 महिने मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी। टोकवाडी शिवारातील शेतकरी कापूस खरेदी प्रक्रिया केंद्रांवरती चांगला भाव। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी। सोयाबीनला 4,900 रुपयांचा मिळतोय भाव। वाशिममधील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली। कराडच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक आणि मॉडेल ठेवलं। कृषी विभागाकडून प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन। यवतमाळमध्ये उमरखेडमधील उपजिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किट आणि या घटनेने रुग्णालयातील रुग्णांमध्ये भीती। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। गोंदियामधील रस्ते अपघातामध्ये आतापर्यंत 169 जणांचा मृत्यू। 158 जणांना किरकोळ दुखापत। नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात 315 अपघातांची नोंद। अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना। भंडाऱ्यातील तमन्ना बारवरती जिल्हा पुरवठा विभागाची धाड। घरगुती सिलेंडरचा काळा बाजार समोर। कारवाईमध्ये 5,414 रुपयांचा मुद्देमाल जप्त। या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिकच्या ओझरमध्ये काबरा सिरीज या दुकानावरती चोरट्याचा डल्ला। 3 ते 4 लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार, तर साड्यांची चोरी। रात्री 2:30 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली। सीसीटीव्हीमध्ये चोरटे झाले कैद। साताऱ्यातल्या कास पाईपलाईनच्या कामाचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडून पाहणी। पाईपलाईनमधून होणाऱ्या गळतीचा आढावा घेत दुरुस्ती करण्याचे दिले आदेश। दुरुस्तीसाठी 2 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवावा लागेल। कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनामध्ये मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान स्पर्धेतील गावाचे मॉडेल सादर। कराड तालुक्यातील 20 गावं अभियान या स्पर्धेमध्ये सहभागी। सोलापूरच्या अकलूजमध्ये महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेकडून कृषी प्रदर्शनाचं आयोजन। कृषी प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांची गर्दी। कृषी प्रदर्शनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल। आजपासून त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 4 वाजेपासून खुलं असणार। 4 जानेवारीपर्यंत मंदिराच्या वेळेत बदल। भाविकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय। रवींद्र विजया करमरकर दिग्दर्शित आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला मॅजिक या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च। सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चित्रपटाचा ट्रेलर करण्यात आला लॉन्च। तर मॅजिक चित्रपट 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार।